राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यापासून राज्यात महिलांवरील अत्याचार, हत्या, कायदा सुव्यवस्था याचं पूर्ण वाटोळं झालं आणि मुख्यमंत्री आमचे शिवल्या बावल्या करत इकडे तिकडे किंवा कधी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला, कधी केरळमध्ये प्रचाराला, कधी आसाममध्ये प्रचाराला, कधी तामिळनाडूत प्रचाराला. त्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला ट्रॅफिक जाम झालं, लोकांचे हाल झाले. म्हणून अगदी मुख्यमंत्र्यांनी काय विनम्रपणे माफी मागितली लोकांनी. कालच्या प्रकरणाबद्दल त्यांनी माफी मागायला, मुलींवरील अत्याचाराच्या संदर्भात, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी माफी मागायला पाहिजे. त्यांच्या अपयशाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे, या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे किंवा पोलीस चालवले जात आहे, ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहे. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. सर, पुण्यातल्या नरसपूरमध्ये एक खरं तर जी घटना घडली त्यावरून काल पुण्यामध्ये उद्रेक पाहायला मिळाला. आंदोलनकर्त्यांनी 4 तास हायवे रोखून धरला आणि शेवटी मग आश्वासन देऊन हे आंदोलन कुठे थांबलंय. काय वाटतंय सर? ही पहिली घटना नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यापासून राज्यात महिलांवरील अत्याचार, हत्या, कायदा सुव्यवस्था याचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की गृहमंत्री म्हणून त्यांनी जी कर्तव्य पार पाडायला पाहिजे ती पार पाडली जात नाही. सातत्यानं लहान मुलींवरच्या अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं वाढलेली आहेत आणि मुख्यमंत्री आमचे शिवल्या बावल्या करत इकडे तिकडे किंवा कधी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला, कधी केरळमध्ये प्रचाराला, कधी आसाममध्ये प्रचाराला, कधी तामिळनाडूत प्रचाराला. बघा, राज्याची अवस्था एवढी गंभीर आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत. मुख्यमंत्री 24 तास त्यांच्या राजकारणामध्ये अडकले. काल मिसिंग लिंक त्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला ट्रॅफिक जाम झालं, लोकांचे हाल झाले. म्हणून अगदी मुख्यमंत्र्यांनी काय विनम्रपणे माफी मागितली लोकांची. मागितली ना. कालच्या प्रकरणाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी माफी एकदा तरी मागितली आहे का? त्यांनी माफी मागायला पाहिजे. त्यांच्या अपयशाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. त्या कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात 1500 रुपये फडणवीस टाकत असतील. त्या 1500 रुपयाच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशा प्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिलाय का? की तिने आता बहिणीने तोंड बंद करावं, आम्ही तिला 1500 रुपये देतो. हे या राज्यामध्ये सुरू आहे. या महाराष्ट्रातल्या माता आणि भगिनीने या सरकार विरुद्ध बंड केलं पाहिजे. मी परत सांगतो, या राज्यातल्या माता आणि भगिनीने या सरकार विरुद्ध बंड केलं पाहिजे. या सरकारला जाब विचारायला पाहिजे. विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरायला पाहिजे. हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेलं नाही, दुर्दैवानं म्हणावं असं वाटतंय. फक्त पैशाचा माज, पैशाची मस्ती आणि सत्ता या बळावर राज्य चाललं. 4 वर्षाच्या मुलीवर नराधम कायद्याचा धाक नसल्यामुळे अत्याचार करू शकतो, लक्षात घ्या. आणि याला जबाबदार सर्वस्वी हे सरकार आणि राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री आहेत. लाठीचार्ज केला ना ग्रामस्थावर, जनतेवर सरकारनं, पण तुमच्या कायद्याचा धाक राहिलेला नाही. तुमचा कायद्याचा धाक हा सामान्य जनतेला तुम्ही दाखवताय. ज्यांच्यावर तुम्ही लाठीमार केला त्या जनतेचा काय दोष आहे? ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावरती उतरले कारण सरकार नालायक आहे. त्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. ग्रामस्थांनी सुद्धा असं म्हटलंय की त्या आरोपीला आमच्या हवाली करा
किंवा त्याला तात्काळ फाशी द्या, अशा प्रकारची खरं म्हणजे या सरकारला जनतेने ताब्यात घेतलं पाहिजे. आरोपीला काय, आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे. या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे किंवा पोलीस चालवले जात आहे, ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहे. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता तेव्हा सरकारने योग्य पाऊल सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे.